नाव आय एम 37 वीक्स प्रेग्नेंट. शेवटचे काही दिवस राहिलेत, काउंटडाऊन स्टार्ट झालेला आहे. खूप जास्त एक्साइटमेंट आहे आणि होणाऱ्या बाळासाठी आम्ही शॉपिंग देखील करत आहोत. काही गोष्टी इथे खरेदी केल्या आहेत, काही गोष्टी भारतातून आल्या आहेत. हे पार्सल आलं आहे भारतातून. बाळासाठी लागणाऱ्या सर्व गरजेच्या गोष्टी, त्यानंतर माझे जे पोस्टपार्टम डेज असतील त्यामध्ये मला कोणत्या गोष्टींची गरज असेल त्या गोष्टी, अशा सर्व गोष्टींची खरेदी सुरू आहे. खूप जास्त एक्साइटमेंट आहे. शेवटचे काही दिवस राहिलेत त्यामुळे खूप छान वाटतंय. आता हे जे पार्सल आलं आहे यामध्ये काय काय पाठवलंय ते आपण पाहूयात. तर चला सुरुवात करूयात. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दरवेळी आमचं जे पार्सल असतं ते लेट येतं 1 वीक नंतर वगैरे, पण ह्या वेळेला फक्त 5 दिवसामध्ये आम्हाला हे पार्सल रिसीव्ह झालं. फक्त 5 दिवसामध्ये ह्या सर्व गोष्टी आम्हाला मिळाल्या, त्यामुळे खूप छान वाटत आहे. आणि आता बऱ्याचशा गोष्टींची तयारी इकडे देखील सुरू आहे. तर यामध्ये काय काय पाठवले ते आपण पाहूया. तर जेव्हा आपण काही मागवतो भारतातून तेव्हा हे जे बॉक्स असतं त्याच्यावरती ही अशी लिस्ट असते की यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत. तर जे कुरिअर सर्व्हिस असतात ते हे लिस्ट बनवतात आणि त्याच्यावरती लावतात, जेणेकरून कस्टममध्ये ते फक्त लिस्ट चेक करतात आणि काही डाऊटफुल त्यांना वाटलं तर ते पॅकेज ओपन करतात. तर अशी ही लिस्ट असते त्याच्यामध्ये. तर अशा ह्या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. हा आहे मॅटर्निटी बेल्ट. तर हा मी तिकडूनच मागवला आहे मॅटर्निटी बेल्ट. डिलिव्हरी नंतर पोस्टपार्टममध्ये हा बेल्ट खूप गरजेचा आहे, खूप उपयोगी आहे. तर हा बेल्ट मी भारतातून मागवलेला आहे. त्यानंतर इथे कपडे धुण्यासाठी आणि कपडे सुकवण्यासाठी मशीनचा वापर केला जातो. पण आम्ही असं ठरवलं आहे की जे बाळाचे जे कपडे आहेत ते मोस्टली हँडवॉश करायचे, हाताने धुवायचे आणि ते सुकवण्यासाठी आपल्या उन्हामध्ये सुकवायचे, जसे आपण भारतामध्ये सुकवतो तसं. तर त्यासाठी हे कपडे सुकवण्यासाठी आणलं आहे हँगर. तर हे माझ्या अजिबात डोक्यात नव्हतं, पण मम्मी पप्पांनी ही आयडिया दिली आणि खरंच मला खूप आवडली आणि खूप फायदेशीर होणार आहे ही एक गोष्ट. त्यानंतर हे बाळाचे कपडे आहेत जे आजी आजोबांनी पाठवले आहेत. होणाऱ्या आजी आजोबांनी हे कपडे पाठवले आहेत. खूप सारे कपडे पाठवले आहेत बाळासाठी. तर असे हे सेट आहेत कपड्यांचे, ते बाळासाठी पाठवले. हे थोडे मोठ्या साईजचे आहेत, म्हणजे 3 to 4 months नंतर हे वापरता येतील. हे असे क्लॉथ्स आहेत. आणि जे आता वापरता येतील न्यूबॉर्नसाठीचे ते देखील आहेत. तर त्यामध्ये हे असे हे न्यूबॉर्नसाठीचे देखील क्लॉथ्स आहेत. खूप क्यूट असतात ना लहान मुलांचे कपडे. तर हे न्यूबॉर्नसाठी आहेत. तर हे मला आता वॉश करायचे आहेत. ते तिकडून वॉश करून वगैरे देणार होते, पण शेवटी नंतर ते पॅकेजमधून येणार आणि मला देखील करावे लागले असते, त्यामुळे मी त्यांना ते वॉश नका करू असं सांगितलं होतं. तर मी आता हे कपडे वॉश करून ठेवणार 1 ते 2 वेळा, म्हणजे छान सॉफ्ट राहतात कपडे. आणि नवीन बाळांना एकदम नवीन कपडे आपण नाही वापरू शकत, जुनेच कपडे शक्यतो वापरले जातात. तर त्यामुळे हे कपडे मी आता वॉश करून नंतर मग वापरण्यासाठी उपयोगी येतील. तर असे सेट आहेत. हे देखील न्यूबॉर्नसाठीचे आहेत बरेचसे सेट. हे थोडेसे मोठे आहेत. आता मला माहिती नाही कोणत्या वेळी कोणते उपयोग येतील, पण मी सर्वच हे बऱ्यापैकी वॉश करून ठेवणार, जे उपयोगात येतील ते वापरायचे. तर असे हे प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक ड्रेसमध्ये 2-3 सेट असे दिलेले आहेत आणि खूप छान आहेत, मला तरी आवडले. त्यानंतर हा एक सेट आहे. यामध्ये देखील 4 सेट दिलेले आहेत. हे असे हे क्लोथ्स आहेत. खूप क्यूट असतात ना लहान मुलांचे कपडे. तर हे देखील मला वॉश करून ठेवायचे आहेत. त्यानंतर हे आहेत हँड ग्लोव्ज आणि मिटन्स, त्याचे सेट आहेत हे. तर हे 10 ते 12 हे सेट आहेत. हे देखील आता मी वॉश करून ठेवणार आहे. सोबत हे जे युरिन शीट्स असतात बेडवरती वगैरे आपण वापरतो, तर ह्या युरिन शीट्स आहेत. याला एक बाजूला असं प्लॅस्टिक असतं आणि हे अशा युरिन शीट्स आहेत. तर ह्या देखील आहेत 2-3 युरिन शीट्स. तर ह्या देखील उपयोगी येणाऱ्या गोष्टी आहेत. तर लहान बाळांना आपल्याकडे शक्यतो जुनी कपडे, आजीचे कपडे असे वापरले जातात आणि खरंच त्या गोष्टी इमोशनली मला त्या गोष्टी खूप अटॅच करतात. मला असं वाटत होतं की कोणीच इथं नाहीये, म्हणजे
आपल्या घरचं कोणी इथं नाहीये तर ऍटलिस्ट त्यांच्या काही गोष्टी हव्यात. तर इथे हे बाळासाठी अशी हे दुपटी शिवून दिलेले आहेत छोटी छोटी. तर अशा ह्या गोष्टी आहेत. त्यानंतर आजीच्या साडीचे हे कापड आहे त्याला स्वॅडल करण्यासाठी वगैरे. तर या देखील गोष्टी तिकडूनच पाठवलेल्या आहेत. हे आणखी काही मिटन्स आहेत. हे आहेत कानटोपे, खूप क्यूट आहेत छोटे छोटेसे. तर हे देखील भरपूर सारे पाठवले आहेत. ऍक्च्युली इथं आम्ही पाहिले, सुरुवातीला मी पाहिले तर इथे असे जे नॉडवाले असतात कान बांधायचे तर ते मिळत नव्हते. बऱ्यापैकी अशी टोपे मिळत होती. तर त्यामुळे हे मी आवर्जून पाठवायला सांगितलं होतं. तर हे या पाठवलेले आहेत, भरपूर सारे आहेत. अगेन हे काही कॉटनचे टॉवेल वगैरे या गोष्टी पाठवलेल्या आहेत. त्यानंतर हे ब्लँकेट, जे माइलस्टोन ब्लँकेट असतं ते आम्ही ॲमेझॉनवरून मागवलं होतं. ते हे आहे. तर हे असं माइलस्टोनचं हे ब्लँकेट आहे. तर ह्या बाजूला ही अशी डिझाईन आहे, खूप छान डिझाईन आहे ह्याच्यावरती. आणि इकडे असे माइलस्टोन म्हणजे बेबीचं आपण 1 मंथ 2 मंथ काही फोटोशूट करत असो तर ते याच्यावरती आपण फोटोशूट करू शकतो, करता येतं. अशा रिंग दिलेल्या आहेत 1 मंथसाठी. ते 1 नंबरवरती ही रिंग ठेवायची आणि याच्यावरती आपण फोटोशूट करता येतं. तर हे देखील खूप छान आहे. हे आम्हाला आवडलं होतं. तर हे आम्ही इंडियामधून मागवले, ॲमेझॉनवरून हे मागवलं होतं. त्यानंतर जसं की म्हटलं की सुरुवातीला बाळाची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे त्यांना मस्लिनचे किंवा कॉटनचे कपडे सहसा वापरले जातात. आणि मोस्टली पहिले 2 महिने तरी त्यांना स्वॅडल केलं जातं, त्यांना कपड्यामध्ये गुंडाळले जाते. तर हे काही खूप छान असे स्वॅडल मागवलेले आहेत. तर हे मस्लिन क्लॉथमध्ये आहेत. हे देखील ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेत. तर हे असे 5 स्वॅडल आहेत आणि कपडा देखील खूप छान आहे, खूप सॉफ्ट आहे ते. तर हे देखील मी वॉश करून ठेवणार आहे. तर असे हे स्वॅडल आहेत. हे 5 असे स्वॅडल आहेत. त्यानंतर बेबीसाठीचा टॉल. तर ह्यामध्ये हे 2 टॉवेल आहेत. तर हे देखील मस्लिन क्लॉथमध्ये आहेत, खूप सॉफ्ट आहे. मस्लिन आणि कॉटन दोन्हीमध्ये हे टॉवेल आहेत. खूप सॉफ्ट आहे आणि अगदी मोठे देखील आहेत. तर यामुळे बेबीच्या स्किनला काही हार्म होणार नाही. कारण जेव्हा आपण बेबीला आंघोळीनंतर जेव्हा त्यांना पुसतो तर तेव्हा जर का त्याचा कपडा सॉफ्ट नसेल तर त्याने रॅशेस वगैरे येऊ शकतात. तर त्यामुळे हे आम्ही मागवले होते. तर हे ऑनलाईन मागवलेत. या व्यतिरिक्त 2 टॉवेल हे तिकडून माझ्या आई बाबांनी पण पाठवले त्या कपड्यांसोबत. तर त्यांनी देखील टॉवेल्स पाठवलेले आहेत आणि हे देखील आम्ही मागवलेले आहेत. हे बाळासाठी क्यूट्स असं हे पावडरचा डब्बा आणि काजळाची डब्बी. तर हे पाठवलेलं आहे आणि यातून खूप छान स्मेल येते. खूप छान आहे. तर हे देखील आहे. आणि त्यानंतर हे गणपतीमध्ये माझ्या आईने डेकोरेशनच्या काही गोष्टी होत्या. तर ह्या माझ्यासाठी घेऊन ठेवल्या होत्या पण त्या पाठवता आल्या नव्हत्या. आता इथे फुलं, ताजी फुलं किंवा अशी झेंडूची फुलं मिळत नाहीत सहसा. तर काही सणवार असले तर डेकोरेशन करण्यासाठी आम्हाला हे उपयोगी पडेल, त्यासाठी तिने हे घेऊन ठेवलं होतं. तर हे आता पाठवलेलं आहे. तर अशा ह्या फुलांच्या माळा आहेत, 6 माळा आहेत यामध्ये. तर अशा ह्या फुलांच्या माळा पाठवलेल्या आहेत. त्यासोबत अजून एक गोष्ट खूप छान आली आहे, ती म्हणजे हळदी कुंकवाचं वाण. आता तुम्हाला हा व्हिडिओ मे बी लेट पाहता येईल, पण आता संक्रांतीचे दिवस चालू आहेत. 2 दिवसानंतर रथसप्तमी आहे. तर रथसप्तमीच्या आधीच हळदी कुंकवाचं वाण देखील मला मिळालेलं आहे. आईने तिकडे हळदी कुंकू केलं होतं. तर तिने हे असे हळदी कुंकवाचे छोटे छोटे करंटी वाटलेले आहेत. खूप छान आहे डिझाईन, मस्त आहे, मला खूप आवडली. तर हे पाठवलेले आहेत आणि यामध्ये तिळगुळ देखील पाठवलेत. हे तिळगुळ देखील पाठवलेत आणि हळदी कुंकू देखील पाठवले. म्हणजे अमेरिकेत राहून मला या गोष्टी मिळाल्या, हे वाण मिळालं.
खूप छान वाटते. आणि अगदी वेळेत आलं, म्हणजे दरवेळी आमचं पार्सल खूप लेट येतं, पण ह्या वेळेला फक्त 5च दिवसामध्ये आलं. त्यामुळे रथसप्तमीच्या आधी जे आपल्याकडे संक्रांतीनंतर रथसप्तमी परत हळदी कुंकू केलं जातं, तर त्याच दिवसामध्ये मला हे वाण देखील मिळालं. त्यानंतर ह्या काही गोष्टी आहेत ज्या मला माझ्या पोस्टपार्टम डेजमध्ये उपयोगी येणार आहेत. म्हणजे बाळंतिणीचा आहार असतो तो खूप विशेष असतो, त्यामध्ये कोणतेही मसालेदार पदार्थ वगैरे वापरले जात नाहीत आणि सर्व पौष्टिक गोष्टींचा समावेश केलेला असतो. तर आता इकडे मी एकटीच आहे, आईने आणि मावशीने ह्या गोष्टी करून पाठवल्या आहेत आणि खूप छान आहे. तर हे जे आहे हे रस्टिक पौष्टिकचे पीठ आहे, तर हे थालीपीठ पीठ आहे आणि हे डोसाचं पीठ आहे. पुण्यातील डायटिशियन आहेत नंदा चितळे, ह्यांचा हा ब्रँड आहे आणि आम्हाला तर हे प्रोडक्ट्स खूप आवडले होते. आम्ही जेव्हा US मध्ये आलो तेव्हा येताना घेऊन आलो होतो. तर हे लॅक्टेशन सपोर्ट आहे, म्हणजे जे दूध पाजणारे आहे तिच्यासाठी सुद्धा हे खूप हेल्दी आहे, खूप पौष्टिक आहे. त्यामुळे आम्ही हे डोसा मिक्स मागवतो, कारण इथे आता ज्या काही गोष्टी असतील पोस्टपार्टम बाळ झाल्यानंतर त्या गोष्टी आम्हाला दोघांनाच मॅनेज करायच्या आहेत, कारण ते रेस्टॉरंटमध्ये देखील इतकं जेवण व्यवस्थित मिळत नाही. तर माझ्या हस्बंडला काही गोष्टी इझी पडाव्या कुकिंगसाठी, तर त्यामुळे हे आम्ही डोसा मिक्स आणलेला आहे आणि खूप पौष्टिक आहे, तर त्यामुळे हे डोसा मिक्स आणलेला आहे. हे आहे आमसूल. तर मी जो माझा डाएट प्लॅन बनवला आहे तो नंतर मी तुमच्यासोबत काहीतरी शेअर करीनच. तर त्या डाएट प्लॅनमध्ये पोस्टपार्टम डेजमध्ये जी बाळंतीण आई असते तिच्या आहारामध्ये आपण मसाले जास्त वापरत नाही, तर त्यामध्ये आपण आमसुलाचा वापर करू शकतो, ज्यामुळे जेवणाला छान चव येते. तर इथे आमसूल मिळत नाही म्हणून हे आमसूल मी द्यायला सांगितलं होतं, तर हे आईने आमसूल दिलेलं आहे. त्यासोबत बाळंतीण आईला पौष्टिक असे लाडू खायला दिले जातात. तर हे सर्व लाडूचे मिक्सचर आहेत. त्यांना मी सांगितलं होतं की लाडू बनवून देऊ नका, तसेही ते येताना पॅकेजिंगमध्ये फुटले जाणार, त्यापेक्षा अशा त्याचे पावडर बनवून द्या पावडर फॉर्ममध्ये, मी इथे त्याचे लाडू वळेन असं मी सांगितलं होतं. तर असे हे सर्व त्यांनी बनवून पाठवलेले आहेत. तर हे मेथीचे लाडू आहेत, हे देखील मेथीचे लाडू आहेत. त्यानंतर हे डिंकाचे लाडू आहेत, हे डिंकाचे लाडू आहेत. माझी मावशी खूप अप्रतिम लाडू बनवते. लाडू बनवण्यामध्ये तिचा हात कोणीच पकडू शकत नाही. तर हे मेथीचे आणि मुगाचे लाडू तिने पाठवले आहेत. ते मुगाचे लाडू ऑलरेडी मी खायला सुरुवात केलेली आहे. तर ह्याचे लाडू बनवून हवाबंद डब्यामध्ये ठेवून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आणि डिलिव्हरी नंतर जेव्हा हे खायला स्टार्ट करायचं तेव्हा ते मी ओपन करेन. आता काहीच दिवस राहिले, तर हे आता मला हे एक काम आता करून ठेवायचं आहे. तर असे हे डिंकाचे लाडू माझ्या आईने बनवून पाठवलेत, हे लाडू माझ्या मावशीने बनवून पाठवलेत आणि मुगाचे लाडू देखील मावशीने बनवून पाठवले आहेत. त्यानंतर इथे आहे बाळंतिणीची सुपारी. तर यामध्ये ओवा, जिरे, धना डाळ आणि अजूनही बऱ्याचशा गोष्टी असतात. तर त्या गोष्टी बाळंतिणीला दिल्या जातात. जेवणानंतर मुखवास म्हणून ह्या गोष्टी खाल्ल्या जातात. तर ह्या गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी मी आईला सांगितलं होतं की मिक्सरमध्ये थोड्याशा जाडसर अशा बारीक करून दे, जेणेकरून ते पाठवताना काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण ते कोणत्याही प्रकारचे बियाणे आपण आणू शकत नाही. तर तशा फॉर्ममध्ये काही त्यांना दिसलं, त्यांना काही डाऊट आला, तर ते सर्वच पॅकेज आमचं कस्टममध्ये अडकलं असतं. तर त्यामुळे ह्याची थोडीशी अशी जाडसर वाटून अशी ही पावडर दिलेली आहे. तर हे देखील डिलिव्हरी नंतर माझ्या उपयोगात येणारी गोष्ट आहे. कुळीत पीठ. अजून एक गोष्ट आहे, कुळीत देखील मावशीने पाठवलं आहे. माझी मावशी कोकणात राहते, तर तिकडे कुळथाचं पीठ वगैरे मिळतं, तर ती घरी देखील बनवते. तर हे कुळथाचं पीठ तिने पाठवलं आहे. तर माझा जो डाएट प्लॅन आहे त्यामध्ये कुळीतचं सूप याचा समावेश आहे. डिलिव्हरी नंतर कुळथाचं सूप खूप पौष्टिक आहे, बाळंतिणीला दिलं जातं. तर त्यासाठी मला कुळीत पीठ हवं होतं. इथे कुळीत पीठ मिळत नाही, तर हे मी तिकडून पाठवायला सांगितलेलं आहे. तर हे कुळीत पीठ आहे. त्यानंतर हे हरभरा डाळ पावडर, मसूर पावडर आणि हळद पावडर या गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी सर्व घरी बनवलेल्या आहेत. घरी हरभरा डाळीचं पीठ बनवलेलं आहे, मसूरचं पीठ बनवलेलं आहे आणि हळद देखील बनवलं. आता तुम्ही म्हणाल हे एवढ्या छोट्या क्वांटिटीमध्ये ह्याचा काय उपयोग? तर हे माझा असा विचार आहे, मी जेवढी माहिती घेतली त्यानुसार,
की बाळाला पहिले काही दिवस कोणत्याही केमिकलचा वापर करायचा नाही. सुरुवातीला तर त्यांना फक्त पाण्याने आंघोळ घालायची आणि त्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा वापर करून त्यांना आंघोळीसाठी वापरू शकतो. तर त्यासाठी ह्या पावडर घरी बनवून पाठवलेल्या आहेत. इथे विकतच्या मिळतात किंवा इथे मला घरी बनवायचं झालं तर ते मिक्सरवरती बनवावं लागते. आता ह्या देखील आईने मिक्सरवरतीच बनवले आहेत, पण इथे आपल्यासारखे भारतासारखे एवढे हाय व्होल्ट हाय पॉवरचे मिक्सर मिळत नाहीत, तर ते मिक्सर खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्या सर्व पावडर आईने घरी बनवून पाठवलेल्या आहेत. ही सुंठ पावडर देखील आहे. तर ही सुंठ पावडरची गोळी बनवायची आहे मला. तर यामध्ये गूळ आणि तूप टाकायचं आणि त्याच्या छोट्या छोट्या अशा गोळ्या बनवायच्या. तर डिलिव्हरीनंतर पहिले 6 महिने ही सुंठेची गोळी खायची असते. तर याची माहिती गर्भसंस्कार पुस्तकात दिलेली आहे. त्याप्रमाणे ही गोळी मी बनवणार आहे. तर ही सुंठ पावडर आहे आणि अशा ह्या सर्व गोष्टी आलेल्या आहेत भारतामधून. खाऊ देखील आलेला आहे. तर ह्या आहेत चकल्या. ही मठरी आहे, पण आता ह्याचा पूर्णपणे चुरा झालेला आहे. तर असा यामधील प्रत्येकी 3-3 पॅकेट्स आलेले आहेत. तर हे खाऊ देखील पाठवलेलं आहे. अशा ह्या सर्व गोष्टी भारतातून आलेल्या आहेत. यावेळी बऱ्याचशा गोष्टी पाठवल्यात, त्यामुळं मला जास्त आता ताप होणार नाही काही तयारीसाठीचा. आम्ही देखील इथे खरेदी सुरू केली आहे. बऱ्याचशा गोष्टींची तयारी सुरू आहे. तर आम्ही इथे काय काय खरेदी केली आणि कोणकोणत्या गोष्टी मी माझ्या पोस्टपार्टम डेजसाठी बाळासाठी केल्या आहेत, त्या गोष्टींची माहिती अपकमिंग व्हिडिओजमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. स्टे ट्यून अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.